नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिस्कस अबाउट एक्झाम या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण आज काही सराव प्रश्न पाहणार आहोत. डेली आपण या प्रश्नांची मालिका ही पाहत असतो. त्याचप्रमाणे आज देखील आपण 2018 तर 19 या दरम्यान जे आलेले काही महत्त्वाचे सराव प्रश्न असतील त्यांचा आपण या ठिकाणी सराव करून पाहणार आहोत किंवा त्यांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याचप्रमाणे मित्रांनो, एकूण आपण आज 30 सराव प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा अधिक सराव व्हावा आणि जी काही तुमची येणारी 17 फेब्रुवारी रोजी MPSCची एक्झाम आहे त्या एक्झामसाठी देखील या सराव प्रश्नांचा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा ठरणार आहे. त्यामुळे या लक्ष्याकडे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करा. ठीक आहे, चला तर मग पाहूया चालू घडामोडी या विषयावर काही महत्त्वाचे सराव प्रश्न. नुकताच भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान कोणता युद्ध सराव पार पडला होता? तर नुकताच भारत आणि ब्रिटनच्या दरम्यान कोकण 18 हा युद्ध सराव पार पडला होता. लक्षात ठेवा, कोकण 18 हा युद्ध सराव पार पडला होता. देशातील 100वी स्मार्ट सिटी म्हणून कोणत्या या शहराची निवड करण्यात आली? तर देशातील 100वी स्मार्ट सिटी म्हणून शिलाँग या शहराची निवड ही करण्यात आली होती. लक्षात ठेवा, 100वी स्मार्ट सिटी म्हणून शिलाँग या शहराची निवड ही करण्यात आली होती. भारतीय नौसेना दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर भारतीय नौसेना दिवस म्हणून 4 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. लक्षात ठेवा, 4 डिसेंबर हा भारतीय नौसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. 2018चा बलॉन डी पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला होता? तर 2018चा बलॉन डी पुरस्कार हा लुका मॉड्रिच याला जाहीर झाला होता. लक्षात ठेवा, लुका मॉड्रिचला जाहीर झाला होता. 2019 मध्ये ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय कोणत्या देशाने नुकताच घेतला? तर 2019 मध्ये ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा कतार या देशाने घेतला होता. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न बनू शकतो. कतार या देशाने 2019 मध्ये ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा घेतलेला होता. आंतरराष्ट्रीय ब्लॉकचेन काँग्रेस 2018 भारतातील कोणत्या शहरात पार पडली? तर आंतरराष्ट्रीय ब्लॉकचेन काँग्रेस 2018 भारतातील हैदराबाद या शहरात पार पडली होती. लक्षात ठेवा, हैदराबाद या शहरामध्ये पार पडली होती. भारतीय सैन्याद्वारे 2018 हे साल कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारतीय सैन्याद्वारे 2018 हे साल कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचे वर्ष म्हणून हे वर्ष साजरे केले जाणार होते. कोणते? तर कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचे वर्ष म्हणून भारतीय सैन्याद्वारे हे वर्ष साजरे केले जाणार होते. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 29 जून हा सांख्यिकी दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 29 जून हा सांख्यिकी दिन PC महालनोबिस यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. लक्षात ठेवा, PC महालनोबिस यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. फेमिना मिस इंडिया 2018चे विजेतेपदाचा मान कोणाला मिळाला? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर फेमिना मिस इंडिया 2018चे विजेतेपदाचा मान हा अनुकृती व्यास यांना मिळाला होता. लक्षात ठेवा, अनुकृती व्यास यांना मिळालेला आहे. भारतातील पहिले दीपस्तंभ शहर कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर भारतातील पहिले दीपस्तंभ शहर म्हणून पुणे या शहराची निवड ही करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, पुणे या शहराची निवड ही करण्यात आलेली आहे. 24 ऑगस्ट 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशित केलेल्या अटलजी ने कहा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 24 ऑगस्ट 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशित केलेल्या अटलजी ने कहा या पुस्तकाचे लेखक हे
बिजेंद्र रेही हे होते. कोण तर बिजेंद्र रेही यांनी या पुस्तकाचे लेखन केलेले होते. म्यानमार आणि भारत सीमेवरील झोखावथार हे भू इमिग्रेशन केंद्र कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर म्यानमार आणि भारत सीमेवरील झोखावथार हे भू इमिग्रेशन केंद्र मिझोराम या राज्यात आहे. लक्षात ठेवा, मिझोराम या राज्यामध्ये आहे. अलीकडेच म्हणजे सप्टेंबर 2018 मध्ये हिमा दास यांची कोणत्या राज्याच्या क्रीडा राजदूत म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे? तर अलीकडेच हिमा दास यांची आसाम या राज्याच्या क्रीडा राजदूत म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आसाम या राज्याची क्रीडा राजदूत म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे. जगातील काही जुन्या मानवी हक्क संघटनांपैकी एक स्लेव्हरी इंटरनॅशनल या संघटनेची स्थापना 1839 मध्ये कोणत्या देशात झाली? तर जगातील काही जुन्या मानवी हक्क संघटनांपैकी एक स्लेव्हरी इंटरनॅशनल या संघटनेची स्थापना 1839 साली ब्रिटिश या देशामध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा, तर ब्रिटिश या देशामध्ये झालेली आहे. 16 सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 16 सप्टेंबर या दिवसावर खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येत असतो. तर 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार यावर्षी कोणाला देण्यात आला होता? तर चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार हा यावर्षी सुहास बहुळकर यांना दिला गेला होता. सुहास बहुळकर यांना दिला गेला होता. लक्षात ठेवा. राज्य गुंतवणूक क्षमता निर्देशांक 2018चे महाराष्ट्र कोणत्या स्थानावर आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राज्य गुंतवणूक क्षमता निर्देशांक 2018 मध्ये महाराष्ट्र 5व्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा, 5व्या स्थानावर आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँकेने नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता नवीन उपक्रम सुरू केला आहे? तर भारतीय लघु उद्योग विकास बँकेने नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उद्यम अभिलाषा हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. कोणता? तर उद्यम अभिलाषा म्हणून नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. भारतामध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठीचे केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर भारतामध्ये चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठीचे केंद्र हे मुंबई या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. लो हे मोहित केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने कोणत्या उद्देशासाठी राबवण्यास सुरुवात केलेली आहे? तर रिव्ह्यू हे मोहित केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने सार्वजनिक प्रसाधन कक्षाचे स्थळ शोधणे सुलभ होण्यासाठी या उद्देशासाठी राबवण्यास सुरुवात केलेली आहे. काय? तर सार्वजनिक प्रसाधन कक्षाचे स्थळ शोधणे सुलभ होण्यासाठी उद्देशासाठी राबवण्यास सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने देशभरात कोणत्या कालावधीत पर्यटन पर्व हा उपक्रम राबविला? तर पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने देशभरात 16 ते 27 सप्टेंबर या कालावधीमध्ये पर्यटन पर्व हा उपक्रम राबविला होता. 99 अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवडही करण्यात आली होती? तर 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रेमानंद गज्वी यांची निवडही करण्यात आली होती. लक्षात ठेवा, प्रेमानंद गज्वी यांची निवडही करण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने दुष्काळी परिस्थितीच्या विश्लेषणासाठी कोणते संकेतस्थळ सुरू केले आहे? तर महाराष्ट्र सरकारने दुष्काळी परिस्थितीच्या विश्लेषणासाठी महामदत हे
संकेतस्थळ हे सुरू केलेले आहे. लक्षात ठेवा, महामदत म्हणून संकेतस्थळ हे सुरू केलेले आहे. 2022 मध्ये होणारी एशियाई खेळ स्पर्धा चीनच्या कोणत्या शहरात पार पडणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2022 मध्ये होणारी एशियाई खेळ स्पर्धा चीनच्या हांगझू या शहरामध्ये पार पडणार आहे. लक्षात ठेवा, हांगझू याच्यावर बनवू शकतो क्वेश्चन. प्रवासी भारतीय दिवस म्हणून 2018 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर प्रवासी भारतीय दिवस 2018 हा सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. लक्षात ठेवा, तर सिंगापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. रामानुजन पुरस्कार 2018 कोणाला जाहीर झाला आहे? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर रामानुजन पुरस्कार 2018 हा ऋतभद्रा मुंशी यांना जाहीर झालेला आहे. कुणाला? तर ऋतभद्रा मुंशी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. पाणी फाउंडेशनच्या ऑगस्ट 2018 मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या गावाने पटकावला? खूप महत्त्वाचा प्रश्न, याच्यावर देखील प्रश्न बनू शकतो. तर पाणी फाउंडेशनच्या ऑगस्ट 2018 मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये प्रथम क्रमांक हा टाकेवाडी येथील सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी येथे हा पुरस्कार मिळाला होता. तर प्रथम पुरस्कार हा त्या ठिकाणी मिळालेला आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेले जगातील पहिले ब्लॉकचेन रोखे कोणते? तर जागतिक बँकेने जारी केलेले जगातील पहिले ब्लॉकचेन रोखे हे बॉन्ड अँड आय हे आहे. लक्षात ठेवा, बॉन्ड अँड आय हे आहे. जैवइंधनावर उडालेले भारताचे पहिले विमान Q400 याची चाचणी कोणत्या 2 शहरांदरम्यान घेण्यात आली होती? तर जैवइंधनावर उडालेले भारताचे पहिले विमान Q400 याची चाचणी ही डेहराडून तर दिल्ली या ठिकाणी या 2 शहरांदरम्यान याची चाचणी ही घेण्यात आली होती. ठीक आहे. आय होप मित्रांनो, तुम्हाला आजचं व्हिडिओ नक्कीच आवडलं असणार. या ठिकाणी आपण बऱ्याचपैकी चांगले प्रश्नांची मालिका या ठिकाणी आणली होती. तर जी काही येणारी MPSCची एक्झाम आहे किंवा पुढच्या महिन्यात येणारी कंबाईन एक्झाम असेल, त्या एक्झामसाठी या प्रश्नांचा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा सराव होणार आहे. त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आभार. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करायला विसरू नका. तुमचे काही नवीन ओपिनियन्स असतील ते ओपिनियन्स मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. जर कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असणार तर त्यांनी आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील जी काही बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.